मंडळी, सध्या देशभरात एक मुद्दा प्रचंड चर्चेत आहे आणि तो म्हणजे इथेनॉल पेट्रोलचे फायदे आणि तोटे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरात इथेनॉल धोरण लागू केलं आणि त्याप्रमाणे देशभरात पेट्रोल पंपावर 20% इथेनॉल मिक्स केलेलं पेट्रोल मिळू लागलं. हे धोरण लागू करण्यामागे गडकरी यांनी असा दावा केला होता की इथेनॉलच्या पेट्रोलमुळे कच्च्या तेलावरील भारताचं परावलंबित्व कमी होईल आणि परकीय चलनाची बचत होईल आणि त्याचबरोबर ऊस तसेच इतर पिकांपासून इथेनॉल तयार होत असल्याने शेतकऱ्यांनाही अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यास मदत होईल. याचे फायदे बघायला गेल्यानंतर इथेनॉलमुळे कार्बन मोनॉक्साईड सारख्या हानिकारक वायूचं उत्सर्जन कमी व्हायला मदत होते. त्यामुळे पर्यावरण प्रदूषण कमी करण्यासही हातभार लागतो. सुरुवातीला त्यांच्या या निर्णयाचं स्वागत झालं खरं, पण अलीकडच्या काळात या धोरणावर अनेक जण वेगवेगळ्या टीका करताना दिसू लागलेत. टीकाकारांचं म्हणणं आहे की इथेनॉलच्या पेट्रोलमुळे जुन्या किंवा E20 साठी डिझाईन न केलेल्या वाहनांच्या इंजिनवर परिणाम होतोय आणि वाहनांचं मायलेजही कमी होऊ लागलंय. आता एवढा मोठा विषय म्हटल्यावर भारतातले कंटेंट क्रिएटर्स कसे शांत बसतील बरं? त्यामुळे या विषयावर अनेक कंटेंट क्रिएटर्सनी व्हिडिओ बनवले आणि हे व्हिडिओ प्रचंड व्हायरलही झाले. परंतु या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. इथेनॉल विषयावर नेगेटिव्ह व्हिडिओ बनवून सामान्य नागरिकांमध्ये गैरसमज पसरवला म्हणून 4 कंटेंट क्रिएटर्सवर FIR दाखल करण्यात आलाय. आता हा FIR नेमकं कुणी दाखल केला, का दाखल केला आणि नेमकं खरं काय आणि खोटं काय हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, सोशल मीडियावर लिहून अथवा व्हिडिओ बनवून आपल्या प्रामाणिक भावना व्यक्त करणं म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. परंतु या स्वातंत्र्याला काही नियम आहेत. या नियमांचं उल्लंघन झाल्याचं आढळल्यास क्रिएटर्सवर गुन्हा दाखल होऊ शकतो. हे आपल्याला माहिती आहे का? आजकाल YouTube किंवा Instagram एखादा व्हिडिओ व्हायरल झाला की लाखो लोक त्यावर विश्वास ठेवतात. पण जर व्हिडिओ चुकीची माहिती देत असेल तर आणि त्या चुकीच्या माहितीमुळे थेट FIR दाखल झाला तर? सध्या असंच एक प्रकरण देशभरात चर्चेचा विषय ठरतंय. कारण इथेनॉल पेट्रोल म्हणजेच E20 पेट्रोल बाबत व्हिडिओ बनवणाऱ्या 4 प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स विरोधात नागपूर सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणाची सुरुवात झाली एका तक्रारीपासून. नागपूर भाजप सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष शिशिर त्रिपाठी यांनी नागपूर सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. आरोप असा की एका प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर्सनी E20 इथेनॉल धोरणाबाबत सोशल मीडियावर दिशाभूल करणारी माहिती पसरवली आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला. यानंतर नागपूर सायबर पोलिसांनी प्राथमिक तपास करून या 4 जणांविरुद्ध FIR नोंदवला. यामध्ये बिहारचे प्रसिद्ध यूट्यूबर मनीष कश्यप, देसी बॉयलर आणि हर्षित राठी त्यासोबतच अंकलेश इनवाटे यांचा समावेश आहे. दाखल केलेल्या तक्रारीनुसार या इन्फ्लुएन्सर्सनी केंद्र सरकारच्या 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल म्हणजेच E20 धोरणाबाबत असे व्हिडिओ तयार केले. यामध्ये इथेनॉलमुळे गाडी कशी खराब होते, इथेनॉल प्रकरणात गडकरींच्या मुलाचा कशा प्रकारे हात आहे, इथेनॉलमुळे सामान्य माणसांचं कसं नुकसान होतं, अशी दिशाभूल करणारी माहिती त्यात दाखवली गेली असं तक्रारीत लिहिलंय. मात्र पोलिसांनी स्पष्ट केलं की या FIR मध्ये नितीन गडकरी यांचा थेट कोणताही संबंध नाही. यापेक्षाही गंभीर आरोप म्हणजे काही व्हिडिओमध्ये वाहनांमध्ये इथेनॉलचा वापर करून बेकायदेशीर फायदा कसा घ्यायचा, बनावट व्यवहार कसे करता येतील किंवा कायद्यांचं उल्लंघन होईल अशा प्रकारच्या गोष्टी दाखवल्याचा आरोप करण्यात आला. पोलिसांनी या बाबींची नोंद FIR मध्ये केली असून तपास सुरू केलाय. या संपूर्ण प्रकरणात सर्वाधिक चर्चेत आलं ते म्हणजे मनीष कश्यप यांचं नाव. काही दिवसांपूर्वी त्यांनी दावा केला की E20 पेट्रोल भरल्यानंतर त्यांची टोयोटा गाडी खराब झाली. त्यानंतर त्यांनी पेट्रोल पंपावर जाऊन वाद घातल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. मात्र त्यानंतर टोयोटा कंपनीने स्वतंत्रपणे त्यांच्या विरोधात FIR दाखल केला. कंपनीच्या म्हणण्यानुसार गाडीची तांत्रिक तपासणी केल्यानंतर बिघाडाचं कारण E20 पेट्रोल नसल्याचं समोर आलं. म्हणजेच कंपनीने मनीष कश्यप यांचा दावा फेटाळून लावला. अर्थात या प्रकरणाची अंतिम सत्यता न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल. आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतोय की सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेल्या व्यक्तीने एखादी माहिती दिली तर लोक ती पडताळून पाहतात का?
की खरी आहे असं मानून पुढे शेअर करतात. कारण आज एका व्हिडिओमध्ये लाखो लोकांपर्यंत काही मिनिटात माहिती पोहोचवली जाते. त्यामुळे चुकीची माहिती असेल तर तिचा परिणामही तितकाच मोठा होऊ शकतो. दुसरीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाही मुद्दा उपस्थित होतो. सरकारच्या धोरणावर टीका करणं आणि चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती पसरवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. या प्रकरणात पोलिसांचा आरोप दुसऱ्या प्रकारचा आहे. आता इथेनॉलच्या बाबतीत खरं काय आणि खोटं काय हे अजून सिद्ध झालेलं नाही. मागे नितीन गडकरी यांनी असं स्टेटमेंट दिलं होतं की इथेनॉलचा वापर करून पाहणं हा एक एक्सपेरिमेंटचा भाग होता. त्यावरही बरीच चर्चा झाली आणि आता सोशल मीडियावर याबद्दल व्हिडिओ करणाऱ्यांवर FIR दाखल करून दडपशाही केली जात असल्याची टीका होत आहे. आता हे इन्फ्लुएन्सर्स या FIR वर काय भूमिका घेतात, तपासात काय समोर येतं आणि न्यायालय नक्की काय निर्णय देतं हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असेल. सध्या एवढंच निश्चित आहे की E20 पेट्रोलवरील चर्चेने आता थेट न्यायालयीन आणि पोलीस तपासाचं रूप घेतलंय. 4 प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर्स विरोधात FIR नोंदवला गेला आहे. टोयोटाने ही स्वतंत्र तक्रार केली आहे आणि तपासही सुरू आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात या प्रकरणात आणखीन कोणते खुलासे होतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं? इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरण्याचा तुमचा काय अनुभव आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.